दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार समाधान आवताडे यांनी मंजूर करून आणलेल्या विविध जे निधी आहेत, योजनांची निधी, त्यातली आता कामांना आता सुरुवात करण्यात आलेली आहे. मंगळवेढा शहरामध्ये 142,83,50,50,000 रुपयाचा निधी मंजूर झाला आहे आणि आणखीनही निधी आपल्याला मिळेल असं आमदार समाधान आवताडे यांनी सांगितलं. मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी B.R. माळी, माजी शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर, नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष अंबादास कुलकर्णी यासह अनेक जण उपस्थित होते. बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे हे सुद्धा इथे उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं ही मंगळवेढा भागामध्ये सुरू करण्यात आलेली आहेत. याचबरोबर आता पंढरपूर भागामध्ये सुद्धा कासेगावचा जो म्हणजे जुना कासेगाव रस्ता आणि गोमास्ता नगर ह्या भागामध्ये जे रस्त्याचं काम होतं त्याही कामाचा शुभारंभ संजय आवताडे यांच्या शुभहस्ते करण्यात आलेला आहे. हे काम पण अनेक वर्षांपासून प्रलंबित होतं, मात्र आता याकरता पण निधी मंजूर झालेला आणि ते कामसुद्धा सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान या निधीबाबत आणि या कामांबाबत आमदार समाधान आवताडे काय म्हणाले ते पहा. शहरामध्ये अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही पुतळ्यांचं या ठिकाणी सुशोभीकरणाच्या कामाचा माजी सैनिक व इथले ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन संपन्न झालं. तसे आज या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचं सुद्धा सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी याचंही उद्घाटन आज बऱ्याचशा मान्यवरांच्या हस्ते झालं. खरं म्हणजे अतिशय आनंद मला झाला की मी नगरपालिका शाळेत शिकलो आणि नगरपालिकेच्या शाळांना आज या ठिकाणी कोट्यावधीचा निधी कित्येक वर्षानंतर ही शाळा बांधली. तसं आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कधी आला नव्हता. आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळा अजून बी होत्या, तर त्या शाळा जीर्ण झाल्या होत्या, पडायला झाल्या होत्या. तशाच विद्यार्थी आज मंगळवेढा शहरातले या ठिकाणी शिक्षण घेते. तर अतिशय वाईट वाटत होतं. म्हणून आमदार झाल्या पहिल्यांदा ज्या शाळेत आम्ही शिकलो, आमचे सगळे सहकारी शिकले, त्या शाळांचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. त्याचं एक नाविन्यपूर्ण शाळा या ठिकाणी झाली पाहिजे. कारण शाळांच्या स्पर्धाही बरेच आहेत. शासकीय शाळा या टिकल्या पाहिजेत. याकरता मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं आज उद्घाटन मला ज्या अंगणवाडीला बाई शिकवायला होत्या आमच्या त्या बाईंच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं. अतिशय मनाला आनंद वाटला. त्यामुळं आज उद्घाटनाच्या निमित्तानं जे आज उद्घाटन पहिल्यांदा झालं की ज्या शाळेचं भूमिपूजन झालं ते आमच्या अंगणवाडीच्या म्हणजे बालवाडीच्या माझ्या बाईंनी त्याचं उद्घाटन केलं. अतिशय आनंद झाला. ह्या शाळेचं सुद्धा बऱ्याच 1 नंबर शाळेचं सुद्धा शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा ह्याचंही उद्घाटन झालं. अतिशय आनंद वाटला आणि नक्कीच यामुळं शिक्षणाचा दर्जा चांगल्या पद्धतीनं शहरातल्या त्याचा होईल. जेवढं काम करेल तेवढा आनंद मला मिळत जातोय आणि आनंदाच्या पाठीमागे या ठिकाणी आपण बघतोय लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येचं निराकरण या ठिकाणी होतंय. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, आनंद आणि खरं म्हणजे याच्या एवढं आज आनंद कुठल्याच गोष्टीचा नाही आहे. बऱ्याचशा कालावधीमध्ये आमदार लोकप्रतिनिधी झाल्यानंतर कोरोनाचाच कालावधी 1-1.5 वर्षाचा गेला आणि त्याच्यानंतर 1-1.5 वर्ष हातात राहिलं सत्ता. तर या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आज अल्पावधीतच एवढ्या हजारो कोटीचा निधी या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये आला. आज बरीचशी कामं मंजूर आहेत, काही पाईपलाईनमध्ये आहेत. तर अशा कामांना या ठिकाणी आज जसं या कामं लोकांना दिसत जातील तर लोकांचं चेहऱ्यावरचं समाधान अजून वाढेल आणि एक भावना चांगल्या पद्धतीची